नमस्कार श्रोत्यांनो, मी आहे तुमचा होस्ट सईनाथ आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे तुमच्या पैशांच्या विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकेल. हे पुस्तक आहे द सायकोलॉजी ऑफ मनी, लेखक मॉर्गन हाउसेल यांचे. चला सुरू करूया. श्रोत्यांनो, कल्पना करा, तुम्ही एक सामान्य नोकरदार आहात. दरमहा पगार येतो, खर्च होतो आणि तुम्ही विचार करता, मी कधी श्रीमंत होईन. पण पैसा कमावणे हा फक्त गणिताचा खेळ नाही, तो मनाचा खेळ आहे. मॉर्गन हाउसेल यांच्या सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात 19 धडे आहेत जे सांगतात की पैसा कसा हाताळावा, त्याबद्दल कसे विचार करावे. आज मी तुम्हाला या पुस्तकातील मुख्य मुद्दे सांगणार आहे, सोप्या भाषेत, आणि प्रत्येक मुद्द्याला एक रिअल लाईफ स्टोरी जोडणार आहे. हे ऐकून तुम्ही तुमच्या पैशांच्या सवयी बदलाल आणि कदाचित तुमचे जीवनही. पहिला मुद्दा, कंपाऊंडिंगचा जादू. पैसा वाढवण्यासाठी वेळ हा सर्वात मोठा मित्र आहे. हाउसेल सांगतात, वॉरन बफेट यांनी त्यांचा 99% संपत्ती 65 वर्षांनंतर कमावली, कारण त्यांनी लवकर सुरू केले आणि कंपाऊंड इंटरेस्टला काम करू दिले. मुंबईत राहणारा एक सामान्य क्लर्क होता, रामू काका. त्यांनी 20 वर्षांपूर्वी दरमहा ₹500 SIP मध्ये गुंतवले. आज त्यांची गुंतवणूक 10 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यांनी कधीही मोठी रिस्क घेतली नाही, फक्त सातत्य राखले. श्रोत्यांनो, तुम्हीही आजच सुरू करा. छोटी रक्कम, मोठा फायदा. दुसरा मुद्दा, नशीब आणि रिस्क एकाच नाण्याच्या दोन बाजू. यश मिळवण्यात नशिबाची भूमिका असते, पण अपयशात रिस्क. बिल गेट्स यांचे यश फक्त मेहनतीमुळे नाही, तर त्यांना योग्य वेळी कम्प्युटर मिळाले. कल्पना करा, एक महाराष्ट्रीयन शेतकरी विठ्ठल, त्याने लॉटरी खरेदी केली आणि 1 कोटी जिंकले. पण त्याने ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले आणि सगळे गमावले. का? कारण नशिबाने आले, पण रिस्क समजली नाही. मित्रांनो, पैसा कमावताना नेहमी रिस्क कॅल्क्युलेट करा. जसे की तुमच्या लग्नात पावसाची शक्यता असते, तरीही तुम्ही टेंट लावता ना. तिसरा मुद्दा, बचत ही सर्वात मोठी श्रीमंती. पैसा कमवणे महत्त्वाचे आहे, पण तो वाचवणे अधिक. हाउसेल म्हणतात, श्रीमंत लोक त्यांच्या इच्छा कंट्रोल करतात. रिअल लाईफ उदाहरण, रोनाल्ड रीड नावाचा एक अमेरिकन जॅनिटर. तो सामान्य नोकर होता, पण त्याने 80 वर्ष बचत केली आणि मृत्यूनंतर $80 लाख दान केले. भारतातही आमचे दादू आजी नेहमी सांगतात, पैसे जमा कर, खर्च कमी कर. मी क्रिएटिव्हली सांगतो, कल्पना करा, तुम्ही रोज स्टारबक्स कॉफीऐवजी घरची चहा पिता. वर्षाला 20,000 वाचतात. ते SIP मध्ये टाका आणि 10 वर्षात तुम्ही कार खरेदी करू शकता. चौथा मुद्दा, पैसा आणि आनंद. पैसा आनंद देतो, पण फक्त एका मर्यादेपर्यंत. त्या पलीकडे तो तणाव वाढवतो. बॉलिवूड स्टार जो करोडो कमावतो पण डिप्रेशनमध्ये असतो. का? कारण पैसा आला पण समाधान नाही. मराठीत एक म्हण आहे, पैसा हा गुलाम आहे, मालक नव्हे. पुण्यातील एक IT इंजिनियर सतीश, त्याने 1 कोटी कमावले, पण फॅमिली टाईम नाही. आता तो कमी पगाराच्या जॉबमध्ये आहे, पण खुश आहे. श्रोत्यांनो, पैसा कमवा, पण जीवन जगायला विसरू नका. पाचवा मुद्दा, लॉंग टर्म विचार. मार्केट अप डाऊन होतात, पण लॉंग टर्ममध्ये वाढतात. हाउसेल सांगतात, धीर धरा. 2008च्या क्रॅशमध्ये अनेकांनी शेअर्स विकले, पण ज्यांनी ठेवले ते आज श्रीमंत आहेत. क्रिएटिव्ह ट्विस्ट, जसे की तुम्ही बागेत झाड लावता, रोज पाणी घालता, फळ येण्यासाठी वेळ लागतो. पैसा तसाच, जलद रीच स्कीम्स टाळा, स्लो अँड स्टेडी जिंकते. आता 6वा मुद्दा, टेल्स यू टेल युअरसेल्फ. आपण स्वतःला कथा सांगतो, जसे मी स्मार्ट आहे म्हणून मी रिस्क घेईन. JC लिव्हरमोर एक स्टॉक ट्रेडर होता. त्याने करोडो कमावले, पण स्वतःला ओव्हर कॉन्फिडंट समजून सगळे गमावले आणि आत्महत्या केली. भारतात अनेक लोक शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतात, मी जाणकार आहे म्हणून. पण सत्य, मार्केट अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्ही क्रिकेट मॅच पाहता, टीम जिंकते म्हणजे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता? नाही ना. पैसा तसाच. 7वा मुद्दा, फ्रीडम ही खरी श्रीमंती. पैसा तुम्हाला स्वातंत्र्य देतो, जॉब सोडण्याचे, ट्रॅव्हल करण्याचे. एक मराठी उद्योजक प्रिया, तिने स्टार्टअप सुरू केले, पण बचत केल्याने ती 3 वर्ष फेलियर सहन करू शकली आणि यश मिळवले. श्रोत्यांनो, पैसा कमवा, जेणेकरून तुम्ही नाही म्हणू शकता बॉसला, अनावश्यक खर्चाला. 8वा मुद्दा, मॅन इन द कार. लोक पैसा दाखवण्यासाठी खर्च करतात, पण ते खरे समाधान नाही. श्रीमंत माणूस फेरारी विकत घेतो, पण एका हॉटेल वॉलेटने विचारतो, तुम्ही कसे श्रीमंत झालात? तो म्हणतो, बचत केली. महाराष्ट्रात अनेक लोक आयफोन घेतात दाखवण्यासाठी, पण EMI मुळे तणावात असतात. खरी श्रीमंती, साधे जीवन, मोठी बचत. 9वा मुद्दा, वेल्थ ही अनसीन. खरी संपत्ती दिसत नाही, ती बँकेत, गुंतवणुकीत असते.
जनरल मोटर्सचे सीईओ ज्याने करोडो कमावले पण दिवाळखोरीत गेले कारण खर्च जास्त. क्रिएटिव्ह स्टोरी, जसे की तुमच्या शेजारची काकू साधी दिसते पण 50 लाखांची एफडी आहे. 10वा मुद्दा, सेव्ह मोर दॅन यू थिंक. नेहमी जास्त बचत करा अनिश्चिततेसाठी. कोविडमध्ये अनेकांनी जॉब गमावले, पण ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होता ते वाचले. मी सांगतो, दर महिना 20% पगार वाचवा, जसे की दिवाळीला फटाके कमी, बचत जास्त. 11वा मुद्दा, रिझनेबल इज ग्रेटर दॅन रॅशनल. पैसा हाताळताना व्यावहारिक व्हा, गणिती नव्हे. लोक इमोशन्समुळे निर्णय घेतात आणि ते ठीक आहे. क्रिएटिव्ह, लग्नात तुम्ही बजेट ओव्हर करताच, पण आनंद मिळतो ना. 12वा मुद्दा, सरप्राईज. इतिहासातून शिका, पण भविष्य सरप्राईज आणते. स्टोरी, 9/11 नंतर मार्केट क्रॅश झालं, पण रिकव्हर झालं. श्रोत्यांनो, तयार रहा, पण घाबरू नका. 13वा मुद्दा, रूम फॉर एरर. नेहमी मार्जिन ठेवा. घर घेताना 20% डाऊन पेमेंटऐवजी 30% करा. 14वा मुद्दा, यू विल चेंज. तुमच्या गरजा बदलतात, म्हणून प्लॅन फ्लेक्सिबल ठेवा. तरुण वयात रिस्क, वृद्धावस्थेत सेफ्टी. 15वा मुद्दा, नथिंग्स फ्री. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. फ्री ॲडवाईस महाग पडू शकते. 16वा मुद्दा, यू अँड मी. प्रत्येकाची पैशाची स्टोरी वेगळी. जसे की तुम्ही गावातून आलात, मी शहरातून, पैशाचे नियम वेगळे. 17वा मुद्दा, द सिडक्शन ऑफ पेसिमिझम. निगेटिव्ह न्यूज आकर्षित करते, पण ऑप्टिमिझम जिंकते. मीडिया क्रॅशची बातमी देते, पण ग्रोथ दाखवत नाही. 18वा मुद्दा, वेन यू सी इट ऑल. पैसा समजण्यासाठी अनुभव हवा. यंग जनरेशनला सल्ला, वेळ द्या. 19वा मुद्दा, ऑल टुगेदर नाव. सगळे धडे एकत्र, धीर, बचत आणि रिस्क. श्रोत्यांनो, हे होते द सायकोलॉजी ऑफ मनीचे मुख्य धडे. हे पुस्तक वाचा आणि तुमचे जीवन बदला. कमेंट्समध्ये सांगा, तुमची पैशाची स्टोरी काय आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढच्या एपिसोडची वाट पहा. धन्यवाद. नमस्कार.